नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा रानडे. मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि मी सायकोलॉजीवरती वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते. मला माहिती आहे गेले कित्येक दिवसात व्हिडिओ आलाच नव्हता. नवीन व्हिडिओ कधी घेऊन येते असं खूप जणांनी विचारलं होतं. पण सध्या घरात काही कार्यक्रम चालू आहेत, काही कार्यक्रम होणार आहेत, ज्याच्यामुळे मला व्हिडिओज कन्सिस्टंटली सातत्यानं टाकायला जमत नाहीये. पण एकदा काय सगळे कार्यक्रम पार पडले त्याच्यानंतर मी व्हिडिओज दर आठवड्याला नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. पण तोपर्यंत मला प्लीज क्षमा करा आणि आणि आता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आता मला सांगा, नवरात्री म्हणजे तुमच्यासाठी काय असतं? दांडिया, गरबा, उत्सव, उपवास की पूजन की सुट्टीचा मूड? हे सगळं तर झालंच. पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. मानसशास्त्र, मानसिकतेच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. प्रत्येक दिवसाची देवी, तिचं स्वरूप आणि त्याच्या मागचा अर्थ हे आपण आपल्या आयुष्यात किती रिलेटेबल आहे आणि आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो हे आपण बघणार आहोत. चला तर मग तुम्ही आहात का या प्रवासात माझ्यासोबत तयार? दिवस पहिला. पहिल्या दिवशी येते शैलपुत्री देवी, पर्वताची कन्या. आणि पर्वत म्हणजे स्थिरता, स्टेबिलिटी. विचार करा, तुमचा स्ट्रॉंग बेस कोणता आहे? तुमचे व्हॅल्यूज, तुमचे बिलीव्स किंवा कुटुंबाकडून मिळालेले काही मुळे, प्रिन्सिपल्स. सायकोलॉजीमध्ये ह्याला आपण सेल्फ कॉन्सेप्ट असं म्हणतो. याचा अर्थ काय की आपण स्वतःकडे कसं बघतोय. ज्याचा सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत असतो त्याला बाहेरच्या कुठल्याही वादळाने सहज हलवता येत नाही. दिवस दुसरा. ब्रह्मचारिणी देवी ही तप आणि संयमाचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यात यश, सक्सेस असं सहज आपल्याकडे येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, पेशन्स आणि मेहनत हे सगळं करावंच लागतं. सायकोलॉजीमध्ये याला डिलेड ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात. मी डिलेड ग्रॅटिफिकेशन बद्दल मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. मला कॉमेंट्स करून सांगा बरं, डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय ते. हेच तर आहे खरं धैर्य. कारण वाट बघणं, मेहनत करणं आणि परिणामासाठी संयम ठेवणं अजिबात सोपं नसतं. आणि ही देवी आपल्याला हेच शिकवते. संयम ठेवा, प्रयत्न वाया जाणार नाही. प्रयत्नांना यश एक दिवशी नक्की मिळतं. दिवस तिसरा. तिसरी देवी चंद्रघंटा देवी. तिच्या रूपातच संतुलन आहे. एका बाजूला शक्ती आणि दुसऱ्या बाजूला शांतता. सायकोलॉजीमध्ये या कॉन्सेप्टला इमोशनल रेग्युलेशन असं म्हणतात. राग, ताण, चिंता या इमोशन्स आल्या तरी योग्य प्रकारे हँडल करणं. याचा अर्थ असं नाही की भावनांना दाबून ठेवा, असं नाहीये. पण त्यांना तुम्ही योग्य प्रकारे व्यक्त करा. आणि तिसरा दिवस आपल्याला हेच शिकवतं की शक्ती वापरा, पण युक्तीनं आणि शहाणपणानं. दिवस चौथा. चौथी देवी कुष्मांडा देवी. तिच्या स्मिताने विश्वाची निर्मिती झाली असं मानलं जातं. याचा अर्थ पॉझिटिव्हिटी मधूनच सर्जनशीलता जन्म घेते. सायकोलॉजीमध्ये ऑप्टिमिझम खूप महत्वाचा आहे. कारण नकारात्मक मनाने काहीच नवीन सापडत नाही. सकारात्मक दृष्टिकोनातूनच आपल्याला नवीन कल्पना, ऊर्जा आणि उपाय सापडतात. तिचा संदेश हाच आहे की हसून बघा, मन शांत ठेवा आणि नव्या शक्यता निर्माण करा. दिवस पाचवा. पाचवी देवी स्कंदमाता देवी. ती आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. अनकंडिशनल लव्ह आणि करुणेचं प्रतीक. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात प्रेम आणि सपोर्ट हे खूप गरजेचं आहे, खास करून आत्ताच्या काळात. सायकोलॉजीमध्ये याला सोशल सपोर्ट असं म्हणतो. जेव्हा आपल्याला कोणाचं खंबीर पाठबळ असतं तेव्हा आपण मोठ्यात मोठं संकटही पार करू शकतो. दिवस सहावा. सहावी देवी कात्यायनी देवी. ती धैर्याचं प्रतीक आहे. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. सायकोलॉजीमध्ये कॉन्सेप्ट आहे अप्रोच मोटिवेशन नावाची. एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याची प्रेरणा. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो
की धैर्य म्हणजे मनाची तयारी. भीतीला दुर्लक्ष करून नाही, तर भीतीसोबत त्याच्याबरोबर पुढे जाण्यात खरी शक्ती आहे. दिवस 7वा. सातवी देवी, काल रात्री देवी. ही दिसायला भयंकर, पण खरं तर मुक्ती देणारी आहे. आपल्याकडे ही एक शॅडो साइड असते. राग, इन्सिक्युरिटी, दुःख आपण त्याला लपवतो. पण सायकोलॉजी असं सांगतं की आपण आपल्याला स्वतःला स्वीकारलं पाहिजे. ॲक्सेप्टन्स हे जास्त इम्पॉर्टंट आहे. याला शॅडो वर्क म्हणतात. आपल्या अंधारा बाजूला ओळखणं आणि त्याच्यासोबत जगणं. काल रात्री देवी आपल्याला हेच शिकवते. अंधाराला पळून न जाता त्याला सामोरे जा. दिवस 8वा. आठवी देवी, महागौरी देवी. तिचं स्वरूप शांत, पवित्र, निर्मळ असतं. शुद्धता म्हणजे परफेक्शन नाही. शुद्धता म्हणजे अनावश्यक गोष्टी सोडून देणं. ग्रजेस, निगेटिव्हिटी, कुठलं तरी जुनं ओझं. याला आपण मेंटल डिक्लटरिंग असं म्हणतो. जसं आपण घर साफ केल्यावर छान हलकं आणि मोकळं मोकळं आपल्यालाच खूप छान वाटतं, मोकळं वाटतं. तसंच आपलं मन ही आपण डिक्लटर करायचं, मोकळं करायचं. म्हणजे आयुष्य हे आपल्याला मोकळं वाटेल. आपल्या निगेटिव्हिटी, राग वगैरे सगळं मोकळं आणि छान शांत होईल. दिवस 9वा आणि शेवटचा. शेवटची देवी सिद्धिदात्री देवी. ती म्हणजे पूर्णता आणि हार्मनी. सायकोलॉजिकल टर्म आहे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. स्वतःची क्षमता ओळखणं आणि त्यातून समाधान मिळवणं. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की खरा आनंद बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. आणि जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हा यशाचं फळ, समाधानाचं फळ, शांततेचं फळ आणि संयमाचं फळ आपल्याला सगळं एकत्र मिळतं. तर मंडळी, नवरात्रीचे हे 9 दिवस फक्त धार्मिक नाहीत, तर मानसिक ऊर्जा देणाराही आहे. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त गरबा खेळा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण लवकरच भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.